ब्रांचेस कुठे कुठे आहेत? आपल्या जे ब्रांचेस आहेत ते आपलं जळगाव आहे, उस्मानाबाद, लातूर, अहमदपूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर मुंबई आणि बाहेर राज्यामध्ये जर म्हटलं तर कानपूरला आहे आणि आता लवकरच बाकीच्या राज्यामध्ये पण सुरू होत आहेत. सर, नेमका पायगुडे या व्यक्तींविरोधात हा झालेला आहे आणि नेमका प्रकार उघडकीस आला, यावर आपलं काय मत आहे? हा, असा आता याच्यामध्ये चर्चा करणंही मला थोडंसं हे होतं, कारण की अनावश्यक आपण अशा एखाद्या गोष्टीला महत्त्व देऊन त्याला थोडंसं मोठं काहीतरी करतंय असं मला वाटतंय. हा जो इसम आहे तुषार पायगुडे, याची थोडीशी सुरुवातीपासून एक थोडंसं मी त्याच्यावर पूर्ण हे बोलू शकतो की सुरुवात झाली, तो आला साधारण एप्रिल मेच्या दरम्यान, मार्च एप्रिल फेब्रुवारीमध्ये तो स्वतः ऑफिसमध्ये आलेला आहे आणि ऑफिसमध्ये येऊन आमच्याशी सुरुवातीला बाकीचे बरेचसे लोक येतात तसंच एक व्हिजिटर एक आला, पण त्याच्यानंतर आमच्याशी ज्यावेळेस ऑफिसमध्ये आल्यानंतर भेटल्यानंतर तसे आपल्याकडे फुटेज पण आहेत. तो आलेला आहे म्हणजे तो नाकारू शकत नाही. आला त्याच्यानंतर आम्ही आमचा जो काही व्यवसाय आहे त्याच्यानुसार आम्ही संकल्पना त्याच्यासमोर मांडली, पण त्याच्यानंतर त्याने सुरू केलं की नाही, मला असं असं नाही तर तुमचा व्यवसाय असाच आहे आणि मला तुमचं एवढं मोठं काम झालेलं आहे तर आम्हाला खंडणीचा जो प्रकार आहे त्याने तो सुरू केला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला धुडकावून लावलं आणि त्याला नंतर आम्ही पूर्णपणे बंदी केली. इकडे पुण्याच्या ऑफिसमध्ये इकडे कुठेच त्याला आपण अलाउड केलं नाही. त्याच्यानंतर तो आता काय करायचं म्हटल्यावर मग इथून काही काम होत नसताना हा इसम जो हडपसर येथे राहिला आहे, आतापर्यंत त्याच्या नावावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत बाकीच्या कंपन्यांमध्ये. हा जो इसम तुषार पायगुडे हा जळगावला पोहोचला. जळगावला आपली कंपनीची शाखा आहे, तिथे आपले पदाधिकारी अशोक शिंपी आहेत, त्यांच्याशी त्यांनी भेटून त्यांनी सांगितलं की मला तुमच्या कंपनीकडून जागा हवी आहे. त्यानुसार त्यांनी त्याचे 50,000 रुपये दिले, जागा घेतली, त्याच्या म्हणजे इसार पावती देऊन ते पूर्ण झालं काम. त्याच्यानंतर एक आपल्याकडे 1,000 रुपये भरले त्यांनी दुसऱ्या आपल्या हप्त्याच्या स्वरूपात, असे 51,000 रुपये आपल्याकडे भरले. आता ही जी सर्व घटना आहे ही हेड ऑफिसला काहीच माहिती नाही, कारण आम्हाला हा पूर्ण वृत्तांत हा नंतर समजला. त्या संदर्भात अशोक शिंपीकडून नंतर समजलं गेलं की तुषार पायगुडे हा इसम आलेला आहे, त्याने असं असं केलेलं आहे. तर आम्हाला काही वाटलं नाही, पण नंतर ज्यावेळेस समजलं की इथं ऑलरेडी जी घटना घडलेली आहे तीच घटना परत आपण तिकडे घडू नये, आम्ही त्यासाठी लगेच त्यांना सांगितलं की तुमचं प्रपोजल आम्ही कॅन्सल करतोय आणि त्याच्यानंतर जे प्रपोजल आहे ते आम्ही कॅन्सल केल्यानुसार त्याचे जे पैसे आहेत आपण त्याच्या अकाउंटवर आरटीजीएस थ्रू आपण परत वापस केलेले हडपसर ब्रँच युनियन बँकेमध्ये त्याचं जे स्वतःचं तुषार पायगुडेंचं अकाउंट आहे त्या अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्याची आपल्याकडे नोंद आहे आणि आपल्याकडे आपण जे काही बोललेलं आहे ते सगळं कायद्यानं असे सगळे पुरावे अंतर्गतच आपण असं बोललेलं आहे. आतापर्यंत मी जे काही आतापर्यंत बोललेलो आहे हे सगळं पुरावे अंतर्गतच बोललेलं आहे. कुठल्याही जसं बाहेर मोठं भंप किंवा बंकस असं थोडंसं बोलणं जे आहे ते बिलकुल कुठेही दिसणार नाही. तुम्हाला जे काही बोललं जाईल त्याच्यामध्ये पूर्ण पुरावे अंतर्गतच असेल. हा तिथं वृत्तांत त्याच्यानंतर ही सगळी जी साखळी झाली पूर्ण, पुण्याला येणे, पुण्यानंतर मग मध्येच लातूर, नंतर जळगाव अशा जागी जाणे, कंपनीचे म्हणजे हेरगिरी करणे की जाऊन कुठे जागा आहेत आपल्या कंपनीच्या विविध महाराष्ट्रामध्ये विविध जागी अशा कंपनीच्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. तर त्या जागे जाऊन पाहणे वगैरे, तर त्याच्यामुळेच आम्हाला अगोदर संशयित होता तो. आणि अशा लोकांना आम्हाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी आम्हाला म्हणजे त्याला कुठे बाजूला करणे हा पहिला आमचा मुद्दा होता आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू होतं.